हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ राक्षसे. आज आपण लॉर्ड मेकॉले यांच्या अनुषंगानं, त्यांच्या कारकिर्दीच्या अनुषंगानं या ठिकाणी विचारमंथन करणार आहोत. मित्रहो, लॉर्ड मेकॉले हा भारतीय लोकांच्या अतिशय परिचयाचं पात्र किंवा व्यक्तिमत्व आहेच. पण एकूणच भारतीयांच्या प्रगतीमध्ये ज्या काही इंग्रजी किंवा इंग्रजी अधिकाऱ्यांचा प्रभाव किंवा ज्यांचं योगदान, महत्त्वपूर्ण असं योगदान राहिलं आहे, त्यामध्ये लॉर्ड मेकॉले यांचं फार महत्त्वाचं स्थान आहे असं मला वाटतं. लॉर्ड मेकॉलेनी जी काही शिक्षण पद्धती भारतामध्ये भारतीय समाजमनाच्या नुसार भारताला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची शिक्षण पद्धती अवलंबली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी विचारमंथन केलं आणि त्या अनुषंगानं एक स्ट्रक्चर, भारतीय शिक्षण पद्धतीचा जो काय आपण सिनॉप्सिस आराखडा मांडला तो फार महत्त्वाचा आहे. कारण भारतामध्ये त्यावेळेस ज्या काही शिक्षणाच्या पद्धती होत्या, जी काही शैक्षणिक प्रणाली अस्तित्वात होती, ती प्रणाली पाहता भारताचं भवितव्य, भारताला येणाऱ्या भविष्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे, याबद्दलची जाणीव लॉर्ड मेकॉले यांना झालेली होती. आणि म्हणून तत्कालीन जे काही गव्हर्नर जनरल होते लॉर्ड बेटिंग यांनी लॉर्ड मेकॉले यांचं जे काही बायोडाटा होता हे पाहून भारतामध्ये त्यांना, मला वाटते 1830-35च्या दरम्यान त्यांचं लँडिंग भारतामध्ये झालं आणि तेव्हापासून वेगवेगळ्या कमिट्यामध्ये लॉर्ड मेकॉले यांनी काम केलेलं आहे. त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व आणि त्यांचं जे काही बुद्धिमत्ता होती या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान भारतीय समाजामध्ये किंवा भारतांच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेलं आहे, हे आपणास लक्षात येते. IPC पिनल कोड, इंडियन पिनल कोड बनवण्यामध्ये सुद्धा लॉर्ड मेकॉले हे एक प्रमुख होते आणि त्यांच्याच नावानं ते IPCचं धोरण भारतामध्ये राबवलं जातं, जे रिसेंट इयरमध्ये सुद्धा त्याचं म्हणजे त्याचं जे काही त्या संबंधित गोष्टी आहेत त्या आजसुद्धा आहेत. मित्र, लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये आल्याच्या नंतर एकंदरीत इथल्या परिस्थितीशी अध्ययन केलं आणि ही परिस्थिती पाहता भारतामधली जी काही शिक्षण पद्धती होती ती फार अव्यवस्थित, विस्कळीत राहिलेली होती. सरंजामदार किंवा उच्चवर्गीय लोकांना शिक्षणाचा अधिकार होता, सर्वसामान्यापर्यंत ते काही शिक्षण पोहोचलेलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी जी काही पद्धतीचा वापर केला की म्हणजे झिरपण्याचा सिद्धांत, जर वरून खालपर्यंत
ज्या काही गोष्टी दिल्या जातील ते झिरपल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्याने अनेक पद्धतीचे सैद्धांतिक मांडणी केली आणि त्या दृष्टिकोनातून लॉर्ड मेकॉलेने भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत. मित्र, त्या काळामध्ये शैक्षण्यामध्ये भाषा हा एक महत्त्वाचा भाग राहिलेला होता आणि लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी शिक्षण, नंतरच्या काळामध्ये अनेकांनी इंग्रजी शिक्षणाचा जो काही अवलंब केला, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आजचा जो काही भारत हे आहे तो भारताचा बेसिक स्ट्रक्चर हे मला वाटते लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. कारण मध्यंतरी जरी आपण खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये आपली प्रगती प्राचीन काळामध्ये असली तरी त्याला ब्रेक लागलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून अरेबिक असेल, हिंदी असेल, फारसी असेल, संस्कृतचा जास्त मोठा प्रभाव होता आणि या काही शिक्षण पद्धतीमधल्या ज्या भाषा होत्या त्या भाषा फार तर म्हणजे उच्चभ्रू लोकांसाठी च्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून मेकॉले यांनी अभ्यास केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हे काय भारतासाठी उत्तम अशा स्वरूपाची स्थिती नाही आणि म्हणून मग इंग्रजी शिक्षण, पाश्चात्य शिक्षणाचा अवलंब करणं फार महत्त्वाचं आहे. भारतीय लोक फक्त दिसायला, वागणुकीला हे असतील, भारतीय असतील, पण त्यांचं जे काही मधलं विचार करण्याची प्रवृत्ती किंवा वैचारिक जे काही ध्येय धोरण त्यांच्या डोक्यामध्ये असतील ते मात्र ब्रिटिश पद्धतीचे असतील. अशा स्वरूपाचं त्यांचं एकंदरीत या बाबतीमध्ये चिंतन होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा इंग्रजी शिक्षणाचा फॉर्म्युला तयार केला आणि तो पुढं भारतामध्ये प्रस्तुत केला. त्या आधारावर आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण गेलेलो आहोत. धन्यवाद.